सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. भाग 1 मध्ये बेसिक ऑफ सिलोजिझम आपण घेतलेला आहे. तेव्हा आज आपण त्याच्या पुढचा प्रकार घेणार आहोत, म्हणजेच भाग 2. हा जो आहे तो भाग 2 आहे. तुम्हाला जर खरंच मार्क घ्यायचे असतील आणि हा धडा अतिशय व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा असेल तर भाग 1 जो आपण घेतलेला आहे तो बेसिक आहे. सर्व तो बेसिक ऑफ सिलोजिझमचा अर्धा तासाचा व्हिडिओ आपण अगोदर बघणं खूप महत्त्वाचं आहे. आता हा जो दुसरा प्रकार आपण शिकणार आहोत, हा जो दुसरा भाग आपण घेणार आहोत तो अतिशय इम्पॉर्टंट आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. का बरं? कारण या प्रकारावरती IBPS असेल, TCS असेल किंवा बँकिंगची कोणतीही एक्झाम असेल, त्या प्रत्येक परीक्षेमध्ये नाही या प्रकारावरती प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच. आता टेटची परीक्षा तर IBPS माध्यमातून घेतली जाणार आहे आणि IBPS मध्ये सिलोजिझमवर जेवढे प्रश्न पडतात त्याच्या 90% प्रश्न नाही असा निष्कर्ष आलेली प्रश्न असतात. आणि म्हणून हा जो प्रकार आहे, हा जर प्रकार आपणाला व्यवस्थितरित्या आला तर 100% आपले मार्क या ठिकाणी चुकणारच नाहीत. आणि म्हणून आपण हा प्रकार अतिशय सोप्या पद्धतीने समजावून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ही आणि अशा प्रकारची सर्व जी घटक आहेत ती अतिशय सोप्या पद्धतीने शिकायला या चॅनलवरती भेटणार आहे. तर आता हा नाहीचा प्रकार शिकत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. उदाहरणासाठी आपण या ठिकाणी हा प्रश्न दाखवत आहोत. या ठिकाणी काही विधानं दिली जातात जी सकारात्मक असतात आणि काही नकारात्मक असतात, आणि खालची जी निष्कर्ष आहेत ती सगळी नकारात्मक आहेत. आणि ज्यावेळेस नकारात्मक निष्कर्ष येतात त्यावेळेस आपला प्रश्न चुकण्याची दाट शक्यता असते. आणि अशी प्रश्न आल्याच्या नंतर आपला प्रश्न चुकू नये म्हणून आपण या ठिकाणी इतक्या वेळ बेसिक जे सिलोजिझम आहे त्याच्यामध्ये आपण काय करत होतो, एकच आकृती काढत होतो. पण ज्यावेळेस नाही असा निष्कर्ष येतो त्यावेळेस एका आकृतीवरून जर आपण उत्तर काढलं तर ती उत्तर चुकण्याची दाट शक्यता असते. म्हणून या ठिकाणी आपणाला या प्रश्नाचं उत्तर काढत असताना एक बेसिक आकृती काढायचे. एक कोणती आकृती? आपण जी मूळ आकृती काढतोय, बेसिक सिलोजिझम मध्ये जी आकृती काढत होतो ती एक बेसिक आकृती काढायची, आणि दुसरी एक आकृती काढायची ती शक्य आकृती. दुसरी आकृती एक काय काढायचे? शक्य आकृती. अशा 2 आकृती आपणाला काढायच्या आहेत. आणि त्या 2 आकृतीवरून आपणाला जो खाली दिलेला निष्कर्ष आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे हे आपणाला ठरवायचं आहे. आणि मग हे ठरवत असताना एक नियम आपणाला लक्षात ठेवायचा आहे. ही आहे समजा बेसिक आकृती आहे, ही आहे बेसिक आकृती, आणि ही आहे शक्य आकृती म्हणजे शक्यता तपासणारी आकृती. समजा बेसिक आकृतीमध्ये जर आपला निष्कर्ष खाली जो दिलेला आहे निष्कर्ष जर बरोबर असेल आणि शक्य आकृतीमध्ये तो जर निष्कर्ष चुकीचा असेल तर आपला जो निष्कर्ष दिलेला आहे तो चूक असणार आहे. समजा बेसिक आकृतीमध्ये तो चूक असेल आणि शक्य आकृतीमध्ये तो बरोबर असेल तरी सुद्धा आपला निष्कर्ष चुकीचा राहणार आहे. म्हणजेच काय? एका ठिकाणी बरोबर असेल, दुसऱ्या ठिकाणी चुकीचा असेल तर तो निष्कर्ष चुकीचा असतो. एका ठिकाणी चूक असेल आणि एका ठिकाणी बरोबर असेल तरी सुद्धा तो निष्कर्ष चुकीचा असतो. मग बरोबर केव्हा असणार आहे? बेसिक आकृतीमध्ये सुद्धा तो निष्कर्ष बरोबर आहे आणि शक्य आकृतीत सुद्धा तो निष्कर्ष बरोबर आहे. त्यावेळेस दिलेला जो निष्कर्ष असतो तो बरोबर असतो. म्हणजे दिलेला निष्कर्ष बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी तो निष्कर्ष बेसिक आकृतीमध्ये सुद्धा कसा असला पाहिजे? करेक्ट असला पाहिजे. आणि शक्य आकृतीमध्ये सुद्धा कसा असला पाहिजे? करेक्ट असला पाहिजे. त्यावेळेसच आपलं उत्तर हे काय येणार आहे? करेक्ट येणार आहे. हा जर आपण नियम लक्षामध्ये घेतला तर नाही प्रकारचे जे प्रश्न परीक्षेमध्ये सातत्याने विचारले जात आहेत, 2022 ची
जी टेट परीक्षा आपली झाली होती त्या टेट परीक्षेमध्ये जवळपास 10 ते 12 प्रश्न सिलॉलिझमवर विचारले होते आणि याच्यामधले जवळपास 8 ते 10 प्रश्न हे केवळ नाही या प्रकारची होती आणि ज्यांना हा प्रकार चांगल्या पद्धतीने जमला होता त्यांना पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी आलेली होते. आणि म्हणून आपण हा नाही प्रकार शिकत असताना ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. कोणती गोष्ट? पहिल्या आकृतीत सुद्धा म्हणजे बेसिक आकृतीत सुद्धा ते बरोबर आलं पाहिजे आणि शक्य आकृतीत सुद्धा जर तो निष्कर्ष बरोबर असेल तर आपला निष्कर्ष बरोबर आहे, आपण असं सिद्ध करू शकतो. याच्यानंतर आपण सरळ सरळ काय करूया, पहिला प्रश्न घेऊया जेणेकरून ही जी नाहीची संकल्पना आहे ती तुमच्या लक्षात येईल. तर बघा आता पहिला प्रश्न आपण समजून घेऊया आणि हा प्रश्न सोडवत असताना आपणाला बेसिक सिलॉलिझम मध्ये जे शिकलेलं आहे ते बेसिक सिलॉलिझम मधली मूळ आकृती एक काढायची आहे आणि त्याच्यानंतर शक्यता तपासायची आहे आणि निष्कर्ष बरोबर आहे की चूक आहे हे पडताळायचं आहे. तर पहिला प्रश्न आता इथं आपल्याला पहिला प्रश्न दिसतोय. तो पहिला प्रश्न आपण बघूया. त्याच्यातली विधानं दिलेली आहेत आणि त्याच्या खाली काय केलेलं आहे त्यांनी निष्कर्ष दिले आहे. विधानावरून काय करायचं आहे आपल्याला, अगोदर मूळ आकृती काढून घ्यायची आहे. आता विधान काय आहे, काही पहिलं विधान आहे काही दगड हे माती आहेत. आता मूळ आकृती काढून घेऊया आपण. काही दगड, आता हे दगड झाले, ह्या दगडातले काही दगड काय आहेत, माती आहेत. काही दगड हे काय आहेत, माती आहे. दगडातले काही दगड काय आहेत, माती आहेत. दुसरं विधान आहे सर्व माती हे खडक आहेत. आता हे माती आहे, हे सर्व माती काय आहेत, सर्व माती हे काय आहेत, खडक आहेत. दुसरं विधान आहे सर्व माती हे खडक आहेत. आणि तिसरं विधान आहे एकही खडक हे पाणी नाही. आता हे एकही खडक हे काय नाही, पाणी नाही. पाणी नाही म्हणजे या दोन्हीमध्ये बेसिक ऑफ सिलॉलिझम मध्ये आपण शिकलेला आहे, या दोन्हीमध्ये संबंध नाही म्हणजे एकही खडक पाणी नाही. ही झाली आपली मूळ आकृती, ही झाली आपली मूळ आकृती. आता आपण मूळ आकृती काढल्याच्या नंतर सरळ सरळ निष्कर्षाकडे जायचंय. कारण काय, शक्य आकृती काढत बसल्यानंतर आपला काय होतो, वेळ जाण्याची शक्यता असते. म्हणून शक्य आकृती काय करायची, इथंच काढण्याचा प्रयत्न. ते कसं काढायची मी तुम्हाला सांगणार आहे. आता डायरेक्ट आपण काय करूया, निष्कर्षाकडे जाऊया. आता निष्कर्ष बघत असताना त्याच्यामध्ये पहिला निष्कर्ष त्यांनी दिलेला आहे एकही पाणी हा दगड नाही. आता बघा एकही पाणी हा दगड नाही, ही मूळ आकृती आहे. मूळ आकृतीमध्ये पाणी आणि दगडाचा काही संबंध आहे का? आता इथं आपण काय करूया, लिहून घेऊया. ही आहे 1 नंबरची मूळ आकृती आणि ही आहे 2 नंबरची शक्य आकृती. आता मूळ आकृतीमध्ये त्यांनी निष्कर्ष सांगितलाय एकही पाणी दगड नाही. बघा पाणी आणि दगडाचा काही संबंध आहे का, इथं दगड आणि मातीचा संबंध आहे, दगड आणि खडकाचा आहे. पण पाणी आणि दगडाचा संबंध आहे का, नाही. म्हणजे एकही पाणी हा दगड नाही हे विधान मूळ आकृतीमध्ये कसं आहे, बरोबर आहे. आता आपल्याला शक्य आकृती बघायचंय. आता या ठिकाणी हे पाणी, एकही पाणी खडक नाही म्हणलंय. म्हणजे काय म्हणलंय त्यांनी, पाणी खडक होऊ शकत नाही कोणतंच पाणी. म्हणजे ह्याची ही बाउंड्री लाईन आहे, ह्याची काय आहे, बाउंड्री लाईन आहे. म्हणजे एकही पाणी खडक होऊ शकत नाही म्हणजे पाणी खडकाच्या इथं मध्ये जाऊ शकत नाही. याचा अर्थ एकही पाणी माती सुद्धा होऊ शकत नाही. पण हे पाणी दगड होऊ शकतं. बघा इथं आपण पाणी काढू शकतो का, इथं पाणी काढू शकतो आपण, पाणी या ठिकाणी काढू शकतो आणि असं याचा संबंध नाही हे आपण दाखवू शकतो. म्हणजे एकही पाणी दगड नाही हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. कारण काही पाणी दगड असू शकतात, काही पाणी दगड असू शकतात. म्हणजे या ठिकाणी त्यांनी जो निष्कर्ष दिलेला आहे, काय निष्कर्ष दिलाय, एकही पाणी दगड नाही आहे ना, काही पाणी दगड असू शकतात. म्हणजेच शक्य आकृतीमध्ये हा निष्कर्ष चुकीचा आहे. आता आपला नियम सुरुवातीला आपण शिकला, पहिल्या आकृतीत बरोबर आहे, दुसऱ्या आकृतीत चूक असेल
तर हा निष्कर्ष कसा ठरतो? चुकीचा ठरतो. बरोबर ठरायचं असेल तर इथं पण बरोबर यावं लागेल आणि इथं पण बरोबर यावं लागेल. म्हणजेच आपण समजून घेतलं पाहिजे, इथं एकही पाणी दगड नाही हे बरोबर आहे, पण पाणी आपण इथं घेऊ शकतो या दगडापाशी, पण हेच पाणी खडकामध्ये जाऊ शकत नाही, हेच पाणी मातीमध्ये जाऊ शकत नाही, कारण ह्याची बाउंड्री लाईन काय आहे? इथं दिलेली आहे. हा झाला पहिला निष्कर्ष. पहिला निष्कर्ष काय झाला? चुकीचा झाला. चला आता आपण बघूया दुसरा निष्कर्ष. दुसरा शक्य आकृती काय करायचंय आपल्याला? या मूळ आकृतीमध्येच लगेच्या लगे काढून बघायची आहे, त्यामुळे आपला काय होईल? वेळ वाचेल. आता दुसरं उदाहरण आहे, एकही पाणी ही माती नाही. बघा आता एकही पाणी हे माती नाही, एकही पाणी ही माती नाही. मी म्हणत होतो पाणी इथून बघा, इथं ह्याचा आणि ह्याचा संबंध नाही. जर हे इथंच जात नसेल, मध्येच याला जाता येत नसेल, तर पाणी आणि मात्याचा संबंध असेल का? असणार नाही. मूळ आकृतीत अगोदर बघूया. मूळ आकृतीत काय आहे? एकही पाणी माती नाही. पाणी आणि मात्याचा काही संबंध आहे का? सध्या संबंध नाही. मूळ आकृतीत संबंध नाही. एकही पाणी माती नाही. हे कसं आहे मग निष्कर्ष? बरोबर आहे. पण शक्य बघूया. आता हे जे पाणी आहे ते पाणी असं मातीमध्ये घालू शकतो का आपण? जाईल का पाणी मातीमध्ये? असं जाणार नाही. का बर? पाणी खडक नाही म्हणलंय, म्हणजे या खडकाच्या आत पाणी घुसणार नाही. म्हणून शक्य आकृतीत सुद्धा अशी आकृती काढता येत नाही. याचाच अर्थ त्यांनी जो दिलेला दुसरा निष्कर्ष आहे, एकही पाणी ही माती नाही. एकही पाणी ही माती नाही. शक्य आकृतीत सुद्धा हे शक्य नाही. म्हणून दुसरा निष्कर्ष जो आहे तो शक्य आकृतीत सुद्धा कसा आहे? बरोबर आहे. जर इथंही बरोबर असेल आणि इथंही बरोबर असेल तर आपलं उत्तर काय असेल मग? बरोबर. त्यावेळेस आपलं जे मूळ उत्तर येणार आहे त्यावेळेस पहिला निष्कर्ष चुकीचा आहे आणि दुसरा निष्कर्ष बरोबर आहे. म्हणजे केवळ दुसरा निष्कर्ष बरोबर आहे असं आपलं उत्तर निघणार आहे. तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अशी ज्यावेळेस आकृती तयार होते त्यावेळेस शक्य आकृतीमध्ये एकही पाणी खडक नाही हे बरोबर आहे, एकही पाणी माती होऊ शकत नाही, पण एकही पाणी दगड, काही पाणी दगड होऊ शकतात, काही दगड पाणी होऊ शकतात, पण पाणी ही खडक आणि मातीमध्ये जाऊ शकत नाही. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.